तुम्ही पैसा कमवण्यासाठी खूप प्रयत्न करता, खूप मेहनत घेताय. तुमच्या कपॅसिटीप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी करताय. पण तरीसुद्धा म्हणावा तसा पैसा येत नाही आहे. कर्ज आहेत, पैसा कमी पडतो. असं होत आहे का? प्रयत्न करून, प्रामाणिकपणे प्रयत्न करून, खूप मेहनत करूनसुद्धा पैसा येत नसेल, तर याचं काय कारण आहे? हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी स्मिता निराळ. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. पैसा आपल्या जीवनातला खूप महत्त्वाचा घटक आहे. पैसा सगळ्यांनाच हवा असतो आणि जेवढा मिळेल तेवढा बेटर. त्याला काही लिमिटच नसतं. मग हा पैसा हवा असतो, त्याची गरज असते. त्याच्यासाठी मेहनत केल्या जाते, खूप प्रयत्न केल्या जातात. पण तरीसुद्धा तो नेहमी कमी का पडतो? हवा तसा, हवा तेवढा मुबलक का अवेलेबल नसतो? का तो आपल्याकडे भरपूर येत नाही? जसा हवा, जेवढा हवा तसा का येत नाही? ह्याचं काय कारण आहे? आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं, चांगलं एज्युकेशन घ्या, चांगलं शिक्षण घ्या, मोठी डिग्री घ्या, चांगली नोकरी मिळवा, चांगला बिझनेस करा आणि मग पैसा येईल. पण खरंच असं होतं का? तुम्ही आजूबाजूला बघा किंवा तुमच्या लाईफमध्ये बघा. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे खरंच पैसा येतो का? सगळ्यांकडे येतो का? की काही लोकांकडेच येतो? हा असा फरक का असतो? सेम एज्युकेशन असतं, तेवढीच मेहनत असते, तेवढाच इनपुट टाकलेलं असतं, तेवढाच वेळ दिलेला असतो, एनर्जी दिलेली असते. पण तरीसुद्धा एकाकडे चांगला पैसा येतो, आपण दुसऱ्याकडे तसा येत नाही. हा फरक का असतो? हा फरक असण्याचं काय कारण आहे? ॲक्च्युली पैसा ही एक एनर्जी आहे. मनी ही एक एनर्जी आहे. आणि आपणसुद्धा एक एनर्जी आहोत. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नियम आहे, खूप महत्त्वाचा नियम आहे. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. मनी ही खूप पॉझिटिव्ह, स्ट्रॉंग एनर्जी आहे. आणि त्या एनर्जीशी आपण मॅच करतो आहे का? आपली एनर्जी त्या एनर्जीशी मॅच करते आहे का? हे इथे मॅटर करतं. खूप मेहनत केली, मग खूप पैसा येतो. हे इक्वेशन बरोबर आहे का? असं असतं तर मजुरी करणारे लोक श्रीमंत झाले असते. ते दिवसभर उन्हातान्हात, पावसापाण्यात किती मेहनत करतात. पण तसं होत नाही. मेहनत आणि पैसा हे इक्वेशन जमत नाही. पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी तसा माइंडसेट असावा लागतो. श्रीमंत, श्रीमंती ही माइंडमध्ये असावी लागते. मगच पैसा अट्रॅक्ट होत असतो. खूप शिक्षण असेल, जे खूप शिकलेले असतात, मोठ्या मोठ्या डिग्र्या असतात, तेच लोक श्रीमंत असतात असंही नाही आहे. तुम्ही आजूबाजूला बघा, तुमच्या सोसायटीमध्ये बघा, या समाजात बघा. जे लोक खूप शिकलेले आहेत, तेच खूप श्रीमंत आहेत. तेच पैसा अट्रॅक्ट करतायत, तेच पैसा कमावत आहेत. असं आहे का? असं अजिबात नाही आहे. याच्या उलट आपण पाहतो, कितीतरी शिकलेले लोक आज बेकार आहेत. त्यांना साधी नोकरीसुद्धा नाही आहे. आणि कमी शिकलेले लोक पैसा कमवत आहेत, चांगला बिझनेस करत आहेत, श्रीमंत होत आहेत. हा सगळा फरक का असतो? हा सगळा फरक माइंडसेटचा आहे. माइंडमध्ये काय प्रोग्रामिंग आहे याच्यावर पैशाचं अट्रॅक्शन ठरलेलं असतं. मनी फ्रिक्वेन्सी काय आहे याच्यावर मनी अट्रॅक्शन ठरत असतं. माइंडसेट म्हणजे आता नक्की काय? मनी माइंडसेट म्हणजे काय? तर आपले दोन माइंड असतात, दोन प्रकारचे माइंड्स असतात. एक असतं कॉन्शियस माइंड आणि एक असतं सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणत असतं की पैसा मिळाला पाहिजे, पैसा हवा आहे, मेहनत करतं, प्लॅनिंग करतं, खूप वेळ देतं, एनर्जी देतं. पण सबकॉन्शियस माइंड म्हणतं, कशाला पाहिजे पैसा? काय गरज आहे पैशाची? पैसा जास्त आला तर लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होतील, घरामध्ये भांडणं होतील, मुलं बिघडतील, वाईट सवयी लागतील. पैसा जास्त आला तर हेल्थ बिघडेल, कारण हेल्थकडे लक्ष देणं होणार नाही. पैसा आला तर हे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स होतील, असं सबकॉन्शियस माइंड सांगत असतं. कारण सबकॉन्शियस माइंडमध्ये ते प्रोग्राम झालेलं असतं, एवढ्या वर्षापासून तेच पाहिलेलं असतं. आणि आता कॉन्शियस माइंड सांगत असतं पैसा हवा. मग असं हे
फाईट चाललेली असते कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये, आणि मग पैसा येत नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड या दोन्हीचा ताळमेळ झाला पाहिजे. याच्यासाठी आधी सबकॉन्शियस माइंडचं पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग झालं पाहिजे मनीसाठी. याच्यासाठी सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही चुकीचे निगेटिव्ह प्रोग्रामिंग आहे मनीच्या बाबतीत, हे सगळं क्लिअर झालं पाहिजे आणि तिथे पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग झालं पाहिजे. जसं पैसा ही एक चांगली एनर्जी आहे, ही चांगली गोष्ट आहे. पैशामुळे उलट हेल्थ चांगली होते. आपण हेल्थची चांगली काळजी घेऊ शकतो. पैशामुळे एक चांगल्या क्वालिटीचं लाईफ आपण जगू शकतो. आपली फॅमिलीसुद्धा एक चांगल्या क्वालिटीचं लाईफ जगू शकते. पैशामुळे मुलांना चांगलं एज्युकेशन मिळतं. पैशामुळे एक चांगलं लाईफ, एक चांगलं घर आपण घेऊ शकतो, जे फॅमिलीसाठी, म्हणजे त्याच्यामुळे फॅमिलीसुद्धा खुश राहते. हे सगळं प्रोग्रामिंग आधी सबकॉन्शियसमध्ये झालं पाहिजे. आणि जेव्हा सबकॉन्शियसला हे पटतं, तिथे हे प्रोग्रामिंग होतं. तिथून चुकीचं प्रोग्रामिंग जातं. चुकीचं प्रोग्रामिंग म्हणजे काय? पैशामुळे काय प्रॉब्लेम्स होतात, हे चुकीचं प्रोग्रामिंग जेव्हा तिथून निघून जातं, इरेज होतं, तेव्हा तिथे पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग होतं. आणि मग या पॉझिटिव्ह प्रोग्रामिंगला कॉन्शियस माइंड सपोर्ट करायला लागतं. तशा ॲक्शन्स घेतल्या जातात, तसा बाहेरून सपोर्ट मिळतो आणि तसे विचार क्रिएट करून, तसं प्लॅनिंग करून मग पॉझिटिव्ह ॲक्शन्स घेऊन मनी क्रिएट व्हायला लागतो. तर असं हे मनी क्रिएशनमध्ये कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड दोन्हीचा ताळमेळ बसला पाहिजे. दोन्हीमध्ये द्वंद्व चाललं असेल, फाईट चाललेली असेल, एक या डायरेक्शनमध्ये विचार करताय, दुसरं त्या डायरेक्शनमध्ये विचार करताय, तर मग पैसा येत नाही. पैसा लाईफमध्ये येण्यासाठी, आपल्या जीवनात पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी आपलं सबकॉन्शियस माइंड आधी त्याच्यासाठी प्रोग्राम झालं पाहिजे. सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंगबद्दल आणखी डिटेल्स हवे असतील तुम्हाला, आणि तुमचे मनी ब्लॉक्स नक्की कुठे आहेत हे ओळखून त्याच्यावर काम करायचं असेल, तर आमचा संडेचा फ्री वेबिनार अटेंड करा. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि संडेला 7 वाजता हा वेबिनार नक्की अटेंड करा. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. प्रयत्न करूनही मनी येत नसेल, तुम्ही खूप एज्युकेटेड आहात, तुमच्याकडे स्किल्स आहेत, खूप मेहनत घेताय, तरीसुद्धा तुमच्याकडे पैसा येत नसेल, तर सबकॉन्शियस माइंडवर वर्क करा, तुमच्याकडे पैसा यायला लागेल. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा. ज्यांना मनी प्रॉब्लेम आहे त्यांच्याबरोबर स्पेशली शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा. फ्री वेबिनारसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आणि तो नक्की अटेंड करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.